न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अंबड येथील गायरान जमिनीवर MIDCच्या कारवाई विरोधात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे। न्यायालयाच्या निकालाचा गैरफायदा घेत MIDC प्रशासन जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। गायरान जमीन ही गावकऱ्यांची जीवनरेखा असल्याने कारवाई तात्काळ थांबवावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। शेतकरी संघटनांच्या उपस्थितीत हे उपोषण सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली। 2007 आणि 8च्या दरम्यान नेहरू जवाहरलाल पुनर्वसन योजनेअंतर्गत आम्हाला पुनर्वसन योजनेची कुठलीही माहिती शासनाने दिलेली नाही। त्यातही त्या भूमिपूजनही झालं तर ते आम्हाला त्याची काही कल्पना नाही। भूमिपूजन झालं ते केव्हा झालं ते पण आम्हाला माहित नाही। सकाळी 6 वाजेला झालं कधी झालं। आता उर्वरित आमचे जे पुनर्वसन 2014च्या दरम्यान शासनाने आम्हाला घरकुल दिलंय, तर लोक म्हणले शासनाने आपल्याला घरकुल दिले तर चला, पण तिथं गेलो तर तिथं अशी अवस्था आहे, पावसाळ्यात विहिरीसारखं पाणी पाझरतं। आज इंग्रज सरकारच्या काळात गंगापूरचं धरण बांधलंय, काही अनेक इंग्रज सरकारने इमारती बांधल्या। आज ते भारत सरकारला सांगता का तुमचा कालावधी संपलाय, भारत सरकारने याची पाहणी करावी। आणि 10 वर्षाने झालं तरी हे घरकुल विहिरीसारखं पाणी पाझरतं, तरी प्रशासन म्हणतं ठेकेदाराचा करार संपलेला आहे आणि ते उर्वरित कामं लाभार्थ्यांनी करून घ्यावे। आणि काही अनेक लोक आहे का त्याच्याकडे कागद पुरावा असून सुद्धा त्यांना घरकुल मिळाले नाही। आमच्या एका घरात एका पाल्याला 4 मुलं आहे, 2 मुलं आहे, 3 मुलं आहे, ते एकाच वडिलालाच घर मिळालेले। आज त्या मुलांचे लग्न झाले तर त्या घरात राहण्यासाठी परिस्थिती अशी का एवढ्या घरात एक कुटुंब कसं राहील? हा सगळ्यात मोठा प्रशासनाने याची आमचं काळजी घ्यावी। आता यात प्रामुख्याने 2 मुद्दे, महानगरपालिका आणि MIDC म्हणते की महानगरपालिकेने ह्या अतिक्रमणाच्या झोपडपट्ट्या आहेत त्या काढाव्या, आणि महानगरपालिका म्हणते की आम्ही MIDCला जागा दिले आणि ते त्यांची जबाबदारी आहे। आता मुळात असं आहे की MIDCला जागा महानगरपालिकेने केव्हा दिली? गेल्या 7-8 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी। मग याच्या अगोदर ज्या झोपड्या होत्या त्या सगळ्या अधिकृत होत्या ना। त्यांना जे तुम्ही काही घरकुल दिलेलं आहे त्या घरकुलची जर अवस्था बघितली तर तिथं राहण्याजोगी जागा नाही। म्हणून आम्ही म्हणजे पोलीस स्टेशन मार्फत महानगरपालिकेनं आणि MIDCला विनंती केली की तुम्ही सगळे अधिकारी या आणि चर्चा करा, चर्चेतून मार्ग काढा। परंतु हे न करता दुसऱ्या दिवशी पोलीस फोर्स घेऊन यायचे, CRPचे जवान घेऊन यायचे आणि या लोकांना धमक्या द्यायच्या। हे कितपत योग्य आहे? अरे हे सगळे हातावरले लोक आहे, हे आज जर कामाला नाही गेले तर दुसऱ्या दिवशी त्यांची चूल पेटणार नाही। आणि या लोकांवर अन्याय होताना एकही लोकप्रतिनिधी इथं जागेवर नाही। आणि आता निवडणुकीच्या निमित्ताने मोठे मोठे मेळावे, काय धार्मिक उत्सव करताय, आणि हे झोपडपट्टी धारक शेतकरी आज हे इथं बसलेले आहे, यांच्याबाबत कुणालाच चिंता नाही। आणि माझं अधिकाऱ्यांना सांगणं आहे, तुम्ही या उपोषणाची खरंच तुम्ही गंभीर दखल घ्या, अन्यथा याचे परिणाम वाईट होतील। जरी MIDCने जागा घेतली किंवा महानगरपालिका म्हणते की आमचं याच्याशी काही ते संबंध नाहीये, किंवा MIDC म्हणते हे महानगरपालिकेने करावं, ही टोलवाटोलवी कशासाठी? झोपडपट्टी पुनर्वसन योजना आहे, ज्या झोपड्या असतात त्यांचं पुनर्वसन करावं लागतं शासनाला। ते झोपडपट्टी पुनर्वसन का करत नाही? तुम्ही दुसरीकडे जागा द्या, त्यांना चांगली जागा द्या। आता तुम्ही जर घरकुलची अवस्था पाहिली तर तिथं तर राहण्या जागा तिथं एवढा भ्रष्टाचार आहे, हिशोबाच्या बाहेर। तिथं अधिकारी लक्ष देत नाही। हे जवळजवळ 100 ते 150 कुटुंब आहे। कुटुंबाची जबाबदारी कोणी घ्यायची?